1990 पासूनच ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध। एका मराठी वृत्तपत्राच्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। सप्टेंबर 2024 पर्यंत मोदी रिटायर होणार, अमित शहांना पंतप्रधान बनवणार। पंतप्रधानबाबत केजरीवालांचा खळबळजनक दावा। केजरीवालांचा दावा भाजपने फेटाळला। मी यापुढे निवडणूक लढवणार नाही आणि मी मरेपर्यंत राजकीय संन्यासही घेणार नाही। राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर खडसेंचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 18 जागा निवडून दाखवाव्या। उद्धव ठाकरेंमध्ये किती धमक आहे ते बघू। चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। भुजबळांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही। ओबीसींची मोठी ताकद भुजबळांच्या पाठीमागे आहे। भुजबळांच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांचं विधान। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघासाठी उद्या मतदान। राज्यातील 11 मतदारसंघाचा समावेश। केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामात साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात। कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ। वेस्ट बसच्या ताफ्यात आणखी 5000 एसी बस दाखल होणार। एसी बस वाढवल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता। कुलाबा ते सिप्स मेट्रो प्रवास लवकरच होणार सुरू। महिना अखेरीस मेट्रो मार्गिकेच्या तपासणीला होणार सुरुवात। पुणे लोकसभा मतदारसंघात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 5000 पोलीस आणि 2000 गृहरक्षक दलाचे जवान तैनात। छत्रपती संभाजीनगरात 39 लाखांची रोकड जप्त। मोबाईल शॉपिंगमध्ये पकडली रोख रक्कम। 4 जण पोलिसांच्या ताब्यात। विमानतळ बाधित गावांचा नोटाला मत देण्याचा इशारा। दिबा पाटील 27 गाव कृती समितीचा इशारा। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अवकाळी पावसाचा केळी, ज्वारी, कांदा पिकांना फटका। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये लाचखोर मुख्याध्यापकाला अटक। शाळा प्रवेशासाठी 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक। लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।